आजच्या व्हिडिओचं नाव आहे घरी आरोग्यदायी धूप लावल्याने वातावरण निरोगी होते. काय ते बघूया. भारतीय संस्कृतीत धूपन ही एक प्राचीन पद्धत आहे. फक्त धार्मिक किंवा पारंपरिक रीतिरिवाज म्हणून नव्हे, तर यामागे ठोस वैज्ञानिक कारणे दडलेली आहेत. सकाळी आणि संध्याकाळी घराच्या आत व आवारात धूपन केल्याने वातावरण निरोगी, ताजेतवाने, रोग प्रतिबंधक होते राहते. पुढे बघा मित्रांनो, आपल्या पूर्वजांच्या जीवनशैलीत निसर्गाशी सुसंगत असे अनेक उपाय सामावलेले होते. त्यापैकी एक महत्वाचा उपाय म्हणजे धूपन. सकाळी आणि संध्याकाळी घरात आवारात धूपन केल्याने फक्त सुगंधच नाही, तर आरोग्य आणि स्वच्छता याचाही सुंदर संयम साधला जातो. व्हेरी गुड. भारतीय संस्कृतीत धूपन ही एक प्राचीन पद्धत आहे. फक्त धार्मिक किंवा पारंपरिक रीतिरिवाज म्हणून नव्हे, तर यामागे ठोस वैज्ञानिक कारणेही दडलेली आहेत. सकाळी आणि संध्याकाळी घराच्या आत व आवारात धूपन केल्याने वातावरण निरोगी आणि ताजेतवाने व रोग प्रतिबंधात्मक राहते. धूपनाचे महत्व काय? धूपनामुळे वातावरणातील आर्द्रता कमी होते, परिसर कोरडा राहतो. कोरड्या वातावरणात डास, कीटक आणि सूक्ष्म जीवजंतूंचा प्रभाव कमी होतो. यामुळे मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. छान. नैसर्गिक धूपन द्रव्य काय बघूया. धूपनासाठी आपल्या घरी सहज उपलब्ध होणारे नैसर्गिक द्रव्य वापरता येतात. काय ते बघूया. कडुलिंब. कडुलिंबाची पाने जंतुनाशक गुणधर्म असलेले. तुळशीची पाने शुद्धीकरण आणि औषधी गुणधर्माने परिपूर्ण असतात. व्हेरी गुड. एरंडाची पाने वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी उपयोगी. ही पाने वाळवून धूपन द्रव्यात मिसळल्यास त्याचा परिणाम अधिक प्रभावी होतो. छान. धूपनाचे फायदे. घरातील व आजूबाजूच्या हवेत शुद्धता निर्माण होते. छान. व्हेरी गुड. डास व इतर कीटकांचा त्रास कमी होतो. औषधी धूप शरीर व मनाला ताजेतवाने ठेवतो. व्हेरी गुड. परंपरा, आरोग्य आणि निसर्गानेही जीवनशैली याचा संयम साधला जातो. अरे वा. धूपन ही फक्त एक जुनी परंपरा नसून आधुनिक काळातील उपयुक्त अशी आरोग्यवर्धनाची पद्धत आहे. छान. सकाळ संध्याकाळ आपल्या घरात व आवारात धूपन करण्याची सवय लावा आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवा. अरे वा. धूपन ही केवळ पारंपरिक प्रक्रिया प्रथा नसून यामागे वैज्ञानिक आधार आहे. आपल्या घर आवारात नियमित धूपन केल्याने हवा स्वच्छ राहते, डास कीटकांचा उपद्रव कमी होतो आणि निरोगी वातावरण टिकून राहते. निसर्गाने दिलेली झाडे, लिंब, तुळस, एरंडा हीच आपल्या आरोग्याची खरी संपत्ती आहे. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.